सुंदर वाइब्स येतात इकडं. कुशमेश्वर आहे महाराष्ट्रामधील वेरूळमधील. असे सर्व तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला फायनली महादेवाचं दर्शन सुद्धा मिळतो. स्वामी समर्थ आहेत. परत हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ गुड डे, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं आदेश पाटील ब्लॉग्स या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आज आम्ही चाललो आहे मुंबईला. दीपेश भाऊचं थोडंसं काम आहे आणि टायटल आणि थंबनेल तर तुम्ही बघितलाच असाल. आणि तिकडनं आम्ही जाणार आहे इस्कॉन टेम्पल, जे की खूप महिन्यांपासून इच्छा होती की जाईल आणि तुम्हाला ब्लॉग दाखवण्यासाठी म्हणजे जाईल असं, म्हणजे माझ्यासाठी पण जायचं होतं, पण ब्लॉगसाठी स्पेशली जायचं होतं. कारण युट्यूब फॅमिलीकडनं मला 2-3 जणांचे मेसेज आले होते की इस्कॉन टेम्पलला जा आणि तिकडचा ब्लॉग काढ. सो ते पण काढायचं होतंच. सो आता भेटूया आपण डायरेक्ट पुढेच, कारण आता ऑलरेडी खूप टाइम झालाय. तो बघा बाहेरच वेट करतोय. सो भेटूया थोड्या वेळात. तर मंडळी, आपल्या सोबत आहे दीपेश भाऊ. आणि मंडळी, आपण बाईकवर नाही जाणार आहे मुंबईला, आपण जाणार आहे ट्रेनने. बिकॉज ऑफ गाडी नेणार होतो आपण 4 व्हीलर काढली पण होती, बट एका मित्राला 4:30 पर्यंत रिटर्न यायचं आहे आणि मुंबईला कार न्यायचं म्हणजे ट्रॅफिक आणि कमीत कमी 7-8 तर कसेही वाजतील. त्याच्यामुळे म्हटलं कार आपल्याला अवॉइड करावं लागेल. तर म्हटलं यार, तसंही प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही कारमध्येच बघता. सो यावेळी काहीतरी नवीन पण होऊन जाईल का. सो आपण मुंबईचा काय म्हणतात त्याला, लाईफलाईन म्हणतात का ट्रेनला, आय डोंट नो काय म्हणतात, पण त्याच्याने आपण आज जाणार आहोत. सो आता ट्रेनचा प्रवासही तुम्ही आज आपला बघणार आहोत. सो कंटिन्यू राहा आणि बघत राहा ब्लॉग. तर भेटूया आपण पुढे. मंडळी, आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि या ट्रेनला आम्हाला बसायचं आहे. तर ऑलरेडी गर्दी बघा, खूप रश आहे. बघूया कसं काय. सो मंडळी, आताच आम्ही दादर स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही तुम्हाला टाईमच नाही सांगितलं निघल्यापासून. आता वाजले सकाळचे 10:15 आणि आता आम्ही दादर स्टेशनला पोहोचून आता आम्ही वेस्टर्न लाईन म्हणून आम्हाला परत ट्रेन चेंज करावी लागेल. म्हणजे दादर स्टेशनमध्ये चेंज करून वेस्टर्न लाईन चर्चगेट किंवा मला पण माझ्या ट्रेनचा प्रवास आपण जास्त करत नाही, तर हे सांगतो तसं जाऊया. पण एवढं नक्की माहिती आहे का, आता आपण ट्रेन चेंज करून आपण वेस्टर्न लाईनला जाऊन अंधेरी स्टेशनला उतरून आणि मग एकदम पुढे जाणार आहोत. सो तुम्हाला दाखवलं कसं नाही. तर मंडळी, लगेच आमची 2च मिनिटात ट्रेन आलेली आहे, म्हणजे एकदम अप्रॉक्सिमेटली परफेक्ट टाईमवर आम्ही पोहोचलो. ही बघा, आम्ही जस्ट स्कायवॉक करून खाली आलो आणि लगेच समोर ट्रेन बघितली आम्ही. क्या क्या है ऐसा, हमको पूछा, हमको नहीं पता, तुम क्या समझे, हम पहली बार आए. काहे टुकुर देखा ऐसा ट्रेन के बाद, तो ट्रेन का कभी देखी नाही का. अरे ते दिव्यांगामध्ये कुठे चालली, इकडे चल. किती शिकवायचं आहे ना यार, मी कधी ट्रेनचा प्रवास करत नाही. मी तरी बरा आहे तुमच्यापेक्षा, माझी परिस्थिती बरी आहे. म्हणजे आता आम्ही इथून निघतोय. सो भेटूया थोड्या पुढे आपण आता अंधेरीला पोचल्यानंतर. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase. तर मंडळी, तुम्हाला मी मगाशी जी अंधेरी सांगितलं, आम्हाला अंधेरी नाही होतं कारण मला तुम्हाला बोलत मला काय माहिती नाही ट्रेनचं. अंधेरी नव्हतं उतरायचं, आम्हाला सांताक्रूजला उतरायचं होतं आणि इथून आता आम्हाला ऑटो किंवा टॅक्सी किंवा उबेरचा ऑप्शन काय मिळतं. सो आता आम्ही सध्या तरी सांताक्रूजला उतरलेलो आहोत. बघूया पुढे कसं. तर मंडळी, आम्ही ओला उबेर काय बुक केली होती ना, तर दीपेश सांगतो उतरल्या ही बोलतो याची बस लागली आहे. इस्कॉन करत होता बसवाला. सो मग मी बसमध्ये आलोय खरं. आता इथून आम्हाला 5.3 किलोमीटर दाखवतोय आणि बसचा आज सगळे प्रवास करायचं ठरवलंय मी. ट्रेन, बस, वाटतं रिक्षा पण नंतर करू, म्हणजे सगळे गव्हर्नमेंट. इथं 5 रुपयानं काम होतं ना, 5 रुपये तिकीट आहे, जुगाडी माणूस. आणि विषय पैशाचा ना, विषय कम्फर्ट झोन पण असतं. लवकर आता बस आली. अरे कम्फर्ट सीट मस्त आहेत बसचे, म्हणजे आपल्याकडच्यापेक्षा बसचे सीट एकदम गादीवाला. पण विषय काय आहे का, पटकन जात आहे माणूस त्याच्यात, बस बीस जरा असा. त्याच्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाहीये, हे पण ऍडजस्ट करूया आपण. आता बघूया पुढे कसं काय ते. तिकीट किती रुपये होता, 5 रुपये तिकीट फक्त मंडळी. 5 किलोमीटर फक्त 5 रुपये. चला मंडळी, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आम्ही पोहोचलेलो आहोत इस्कॉन टेम्पलला. श्री राधा रास बिहारीजी मंदिर आणि 2 मंदिर असते. लालवाला कोणतं आहे मंदिर, आता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला मी बघून विचारून सांगतो. 2 दिवसात, पण इस्कॉन टेम्पल तर हाच आहे. तर बघूया आता आतमध्ये जाऊन कसं काय. सुरुवातीचा गेट असा आहे आपला आणि हा सिक्युरिटी गार्ड का ओरडतोय बाबा. गेटमधून एंट्री केल्यास तुम्हाला असं सिक्युरिटी चेक मिळेल. त्याच्यानंतर आता बघूया कसं काय. दीपेश कुठं, नंतर तुम्ही इकडे तुमचे फुटवेअर, शूज, सँडल्स, चप्पल जे पण स्लीपर आणला असेल तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे ठेवू शकता. चला पुढे. दीपेश काय ते चपला तरी काय बघतं, चल मंदिर बघ. त्यानंतर आम्ही
हातपाय वगैरे धुवून घेतले. काय ॲटमॉस्फिअर आहे इकडचा. बाहेरचा लुकच बघून असं मन असं तृप्त झालं. अजून आतमध्ये पण गेलो नाही आम्ही. बाहेरचाच बघा म्हणजे इकडचा कचरा नाही काय नाही एकदम साफसुथरा वगैरे मस्त वाटतं. पण इकडं आल्यानंतर तुम्ही इकडे हे घेऊ शकता म्हणजे जसं दुसरीकडं हे असं ना दीपेश हार फुल नारळ तसं इकडे यांचं भगवद्गीता आणि फळांचा तुम्ही भगवंताला अर्पण करू शकता. आणि बघा आत्माचं कडक फील वाटतं एकदम. हा हा एकच नंबर. हा पण मस्त फील आहे मंडळी बघू शकता तुम्ही. अजून तर पुढे जायचं आहे आम्हाला. हे बघूनच भारी वाटते झाड वगैरे मध्ये आणि एकदम असा फील भारी येतोय. पण चला आता बघूया पुढे कसं काय येते. भारी वाटतं ना. पण येऊन या नक्की विजिट द्या. मी तर सांगेन हे तुम्ही असं मूर्त्यांचं असं त्यांनी बनवलेलं आहे. त्याची इकडे तुम्ही वाचूही शकता. हे तुम्ही पॉज करून वाचू शकता जर तुम्हाला वाचायचं असेल तर. आणि आर्टिकल्स दिले आहेत इकडे प्रत्येक याच्यानंतर. हे बघा याचं पण काहीतरी. आणि याच्या इकडे आर्टिकल आहे देह का परिवर्तन. याचे इकडे आर्टिकल आहे हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. परत हे या अर्जुनला काय काय सांगितलं होतं भगवान श्रीकृष्णांनी त्याचं सुद्धा इकडे वर्णन केलेलं आहे. इन डिटेल आहे ते पण. ते वाचू शकता पॉज करून. मी दाखवत नाही जास्त वेळ. तुम्ही पॉज करून वाचू शकता. आणि इकडे नरसिंग ते मारलं होतं नरसिंग अवतारान घेऊन. त्यांचा बघा काय अवतार सुंदर अवतार आहे. त्याचंही तुम्ही इकडे वाचू शकता. तुम्ही पॉज करून वाचा मंडळी. मी फटाफट दाखवतो तुम्हाला. रावण दहन आहे इकडे. हे बघू शकता फार सुंदर. रावण दहनचं तुम्ही वाचू शकता पॉज करून. आणि हे काय सुंदर डेकोरेशन आहे बघा. मस्त बाल्कनी वगैरे असं भारी वाटतंय. पण सो मंडळी आम्ही दोघं आता भजनाला बसलेलो आहोत. सो आता आमचं भजन चालू आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला ब्लॉग पुढचं दाखवतो. बघितलं असेल इकडे विठ्ठलाचं सुद्धा आहे. पण आता लिहिलेलं सर्व खाली गेले बघा. तुम्हाला वाचते तसं तर वाचू शकता. भगवान विठ्ठलाचं आहे. आणि इकडे भगवद्गीतांचं तर
इंग्लिश, हिंदी ज्या ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला हवे असेल त्या लँग्वेजमध्ये आहेत. आणि इकडे दत्तगुरूंचं आहे, दत्तात्रयांचं, आणि त्याचंही इकडे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे खूप इन डिटेल. पण त्याला आणि बघा इकडे मस्त. आणि इकडे गणपती बाप्पा यांची सुद्धा इकडे स्टोरी आहे. यांची इकडे नसेल, यांची त्या साईडला असेल, याच्या मागे मला वाटतं. ती विष्णू भगवंताची आहे ना, विष्णू भगवंताची आहे. हा सुंदर मूर्ती त्याचा सुद्धा एकदम सुंदर आहे. आणि इकडे भगवंताने विष पिलं होतं, मला वाटतं तोच असेल. भगवान शिवने सृष्टी को बचाले गेले काय, मला वाटतं विष पिलेला असेल माझ्या माहितीप्रमाणे, तोच असेल हा बहुतेक. असंच काहीतरी मला एक स्टोरी माहिती तीच असेल ती. आणि इकडे अजामिल काय, ही स्टोरी ना मला माहिती, ही तुम्ही वाचू शकता. ही मी सुद्धा नंतर पॉज करून वाचणार आहे. अजामिलची काहीतरी स्टोरी आहे बघा अशी. आणि पुढे रासनृत्य आहे, हे तर तुम्हाला माहितीच असेल. रासनृत्य हे इकडे असं डिस्क्रिप्शन आहे. आणि हे रासनृत्य आहे. इकडे मंदिर तिकडनं आपण आलो आणि हा बाहेरचा आहे. आणि हा पण एक सुंदर पोर्शन आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही. इकडे आपण भजनाला बसलो होतो आता, आणि इकडे समोर मंदिर आहे. आणि हा पोर्शन बघा, काय सुंदर वाईब्स येतात इकडं. असा काहीसा सुंदर पोर्शन आहे इकडे, बघू शकता तुम्ही. आणि आपलं अलाउड नाही आहे बिकॉज ऑफ तिकडे कोणालाच अलाउड नाही आहे कारण. आणि तिकडे तुम्हाला एक गोष्ट तुम्ही बघितली असेल माझ्या व्हिडिओमध्ये, पण आता ते आले कसे माहिती नाही. देवावर लाईट पडलेली आहे. आणि तिकडे देवावर लाईट याच्यासाठी पडले की देवाचा कोणी क्लिअर फोटो नाही घ्यावा म्हणून देवावर लाईट पडले तिकडे. तुम्हाला बघितलं असाल तिकडे, तुम्हाला फोटो नीट दिसणार नाही. तुम्ही इथे प्रत्यक्ष द्याल ना तेव्हा तुम्हाला देव परफेक्ट दिसेल, म्हणजे श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती असेल ती. पण इथून तुम्हाला दिसणार नाही, फोटोमध्ये पण कॅप्चर होणार नाही. अशासाठी तिने लाईट लावली वरती. असा नाही सर काय आतमध्ये जाऊ ना आपण आधी. हे तर दाखवू दे रोहन, काय कसली घाई आहे तुला, हे तर दाखवून दे मला. काय सुंदर आहे बघा. मंदिराच्या तुम्ही बाहेर याल तुम्हाला इकडे शॉप्स बघायला मिळतील. इकडे तुम्हाला श्रीकृष्ण रिलेटेडच आणि दुसऱ्या पण रिलेटेड तुम्हाला हे बुक्स मिळतील. बघू शकता बुक्स आहेत इकडे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तेवढंच नाही तर इकडे तुम्हाला जर मूर्त्या हव्या असेल तर त्याही सुद्धा मिळतील. आणि इकडे माला वगैरे म्हणजे देवाच्या रिलेटेड भरपूर सामानांचे इकडे दुकानं आहेत. हे बघा असे तुम्हाला शॉप्स इकडे आतमध्येच, म्हणजे मंदिराच्या आतमध्येच बघायला मिळतील. ठीक मंदिराच्या बाहेर नाही, मंदिराच्या आतमध्येच आहेत असे शॉप्स तुम्हाला बघायला मिळतील. इकडे कपड्यांचे सुद्धा आहेत, म्हणजे श्रीकृष्णाच्या रिलेटेड जे जे वस्तू आहे ते बघा. ड्रेस वगैरे हवा असेल कोणाला काय हवा असेल तर असं. आणि इकडे तुम्हाला बिस्किट्स वगैरे, केक वगैरे पण आहे. बरंच काही काय मंडळी इकडे. हा प्रॉपर तुम्हाला बेकरीचे पदार्थ इकडे मिळून जातील. सो असा काहीसा मंदिर होता. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पण तुम्हाला इकडे काय भूक लागली असेल तर खायचे सुद्धा स्टॉल्स आहेत, हे तुम्ही बघू शकता. म्हणजे आणि मंडळी हा इंटरनॅशनल टेम्पल आहे, त्याच्यामुळे इकडे फॉरेनर्स खूप व्हिजिट करतात. हे बघा इकडे खूप फॉरेनर्स व्हिजिट आहे. आतमध्ये पण खूप फॉरेनर्स होते आणि त्याच्यामुळे इकडे खूप फॉरेनर्स व्हिजिट करतात इंटरनॅशनल टेम्पल असल्यामुळे. इस्कॉन हा फक्त इथेच नाही आहे, हा तुम्हाला खूप अदर स्टेट्समध्ये मिळेल आणि अदर कंट्रीजमध्ये पण मिळेल. त्याच्यामुळे हा खूप फॉरेनर्स व्हिजिट करतात इकडे. बघा असे खूप सारे फॉरेनर्ससुद्धा व्हिजिट करतात इकडे बिकॉज ऑफ इंटरनॅशनल टेम्पल असल्यामुळे. यू फ्रॉम न्यूजीलैंड. न्यूजीलैंड. Oh, happy India versus New Zealand match. You watch cricket match? Yeah. You go to stadium Mumbai. No, unfortunately. We weren't here. India win. Yay! India win. Of course. New Zealand lose. Of course. Deserve. India will deserve. India will be world champion. Yes. We have to get it. Yes. Bye. तिकडा पुढे आल्यानंतर आपल्याला मिळतो प्रसाद. सो आता आपण प्रसाद घेणार आहोत. हरे कृष्ण हरे कृष्ण. प्रसाद पण सुंदर आहे मंडळी आणि खरंच गोड प्रसाद. आणि खरंच आल्यानंतर तुम्ही प्रसादाचा सुद्धा लाभ घ्या. तुम्ही सर्व घेतच असाल तरी पण घ्या. आणि काय वाईब्स येतात मंडळी. हा सगळा परिसर बघून ना खूप मस्त वाईब्स येत आहेत. आणि खरंच तुम्ही व्हिजिट करा तिकडे बिकॉज ऑफ खरंच व्हिजिट करण्यासारखं आहेत बऱ्याचशा गोष्टी आणि भरपूर खरे इन्फॉर्मेटिव्ह पण आहेत. आणि करा तुम्ही व्हिजिट.
एवढूसा प्रसाद घेतला. हे बघा दीपेश भेटेल तिथं कुठंतरी काहीतरी सोडणार दीपेश. हे बघा प्रसाद लागले सकाळपासून मग एवढा हात भरून प्रसाद कोणी घेतं का? लोकांचा पण विचार करा जरा. आम्ही खाले नको ते आता आम्हाला सांगू आमच्यासाठी आणले. एवढा प्रसाद म्हणते बघा काही पद्धत आहे का नाही? एवढा प्रसाद कोणी खातं का? हे तुम्हाला आतमध्ये मी दाखवलं होतं वर्ल्ड कपचा. आता आपला फायनल येतोय रविवारी. तर त्याच्यासाठी बघा पूर्ण वर्ल्ड कपची टीमच घेऊन आल्या भाऊ. तो वर्ल्ड कपची टीम घेऊन आल्या पूर्ण. आणि हे बघा वर्ल्ड कप 2023 इंडिया टीम स्ट्रॉंग. गॉड इज हेअर. फायनल कोच 7th एंड धोनी तेंडुलकर. इंडिया विन. हा त्यांना हा एक महत्वाची वेळ त्याला बोलता आणि हे ना करतात. इंडिया जिंकेल. येस इंडिया जिंकेल असं त्याचं बोलायचं आहे. त्याला बोलता आणि ऐकता येत नाहीये पण इंडिया विन. हां तर आम्ही इस्कॉन टेम्पलवरून आलेलो आहोत. आता आम्ही आलो मुक्तेश्वर देवालयाकडे. हा बघा त्याच्या इथून इस्कॉन आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे मुक्तेश्वर देवालय. फार सुंदर एंट्री तर अशी आहे. कशाला हॉर्न देतात एवढे काय? असं काहीसा आतमधला एंट्रन्स आहे इथला. असा काहीसा एंट्रन्स आहे आतमधला. आता आम्ही इकडे आतमध्ये चाललो. इकडून आम्ही दर्शन करून आलो. आणि हा 7 मजल्याचा काहीतरी आहे. 7 मजल्याचा 7 माला प्रवेश आहे बघा इकडे. तो आता बघूया कसं काय ते. म्हणजे आता आम्ही 2nd फ्लोअरला आलेलो आहोत आणि इथून ते चालू होतात 6th फ्लोअरपर्यंत. हा बघा पहिलाच तिरुपती बालाजींची सुंदर मूर्ती आहे. तसंच इकडे वाटतं नाव ना पद्मस्वामी काहीतरी नाव असेल. नाव मला एक्झॅक्टली माहिती नाही त्यांची आहे. आणि इकडे अवतार आहे विष्णू राम. म्हणजे हे सर्व विष्णूचे अवतार आहेत एकंदरीत. आणि सर्व विष्णूचे अवतार तुम्ही बघू शकता. श्रीकृष्ण, राम, परशुराम, नरसिंह वगैरे सगळं विष्णूचे अवतार आहेत. तुम्ही बघू शकता सर्व विष्णूचे अवतार. मंडळी इकडे 3rd फ्लोअरला अष्टविनायकचं दर्शन करायला तुम्हाला मिळेल. तसंच महागणपतीचं सुद्धा. हे बघा महागणपती. तसंच इकडे अष्टविनायकाचं दर्शन करायला मिळेल. इकडे पाट्या पण असायच्या मंडळी सगळ्यांच्या. ह्यावेळी नाही आहेत कारण मी एक ब्लॉग बघितला होता तिकडे पाट्यासुद्धा होत्या. आता इकडे नाही. सर्व अष्टविनायकाचं दर्शन तुम्हाला करायला मिळेल. आता आम्ही 4थ्या फ्लोअरला आलेलो आहोत. आणि इकडे तुम्हाला नवदुर्गाचं दर्शन करायला मिळेल. तुम्हाला दाखवलं नवदुर्गाचं दर्शन. दुर्गा माता आणि इकडे सरस्वती माता आहे. परत सिद्धिदात्री आहे, महागौरी आहे, कालरात्री आहे, कत्यायनी आहे, स्कंदन माता आहे, कृष्णामांडा आहे, चंद्रघंटा आहे, ब्रह्मचरणी आहे, शैलपुत्री आहे. अशा नवदुर्गा इथे आहेत मंडळी. यांचं तुम्हाला दर्शन मिळालं. म्हटलं आता आम्ही 5th फ्लोअरला आलेलो आहोत. आणि इकडे सर्व संतांची हे आहेत म्हणजे मूर्ती आहेत बघा तुम्ही. इकडे आहेत संत ज्ञानेश्वर आहे, तुकाराम महाराज आहेत. यांची नावं नाही मला एक्झॅक्टली माहिती पण अशी संतांची नावं आहेत. जे वारकरी संप्रदाय त्यांना नक्की माहिती असतील. सर्व संत आहेत इकडे. रामदास स्वामी आहेत, ब्रह्मदेव आहेत वगैरे सर्व स्वामी आहेत. आणि इकडे त्यांचे दैवत सर्व संतांचे विठ्ठल रखुमाई हे सुद्धा इकडे आहेत. बघू शकता तुम्ही फार सुंदर मूर्ती इकडे त्यांचे. आता आम्ही 6th फ्लोअरला आलेलो आहे मंडळी. आणि इकडे कसले अवतार आहेत मला एक्झॅक्टली माहिती नाही पण अवतार आहेत इकडे. स्वामी समर्थ आहेत. परत हे कुठले तरी महाराज असतील मला वाटतं. आणि हे आहेत परशुरामाचे अवतारे. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जारेंद्रनाथ, कनिपनाथ वगैरे, चौरंगीनाथ, नागनाथ, बतूर, हरिनाथ, रेवनाथ, गहिनीनाथ आणि विष्णूजी, ब्रह्माजी, पार्वती यांचेसुद्धा वरती बॅनरवर फोटो आहेत. आणि इकडे साईबाबासुद्धा आहेत. साईबाबांचे पण सुंदर मूर्ती आहे बघू शकता तुम्ही इकडे मंडळी. आता आम्ही 7th फ्लोअरला आलेलो आहोत. आणि इकडे तुम्हाला महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतील. आणि फार सुंदर आहेत ते. मग ते पण दाखवतो मी. एक मिनिट. इकडे सोमनाथांचं आहे जे गुजरातमध्ये आहे, सौराष्ट्र. इकडे मल्लिकार्जुन आहे आंध्र प्रदेशमध्ये असं आहे त्यांचं मंदिर. इकडे उज्जैन आहे महाकालेश्वर मध्य प्रदेश. इकडे ओंकारेश्वर आहे जे पण मध्य प्रदेशला आहे. इकडे आहे हिमालय उत्तरांचल केदारनाथ जे की तुम्ही ब्लॉग पण बघितला असाल. भीमाशंकर आहे पुण्यामध्ये. इथे काशी विश्वेश्वर आहे उत्तर प्रदेशमधील. इकडे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आहे. इकडे बैजनाथ आहे बिहारमधील. इकडे नागेश्वर आहे गुजरात द्वारकापुरीमधील.
रामेश्वर आहे तमिळनाडूमधील, कृष्णेश्वर आहे महाराष्ट्रामधील वेरूळमधील, असे सर्व तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला फायनली महादेवाचं दर्शनसुद्धा मिळतो आणि सोबत पार्वती, गणपती आणि कार्तिकसुद्धा आहे. सो असं काहीसं मस्तपैकी त्यांची मूर्तीसुद्धा आहे. इस्कॉन टेम्पल त्याच्या एक्झॅक्टली समोर 7th फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि हे सर्व जे आता तुम्हाला दाखवलं मी थोडा वेळ आधी हे सर्व या बिल्डिंगमध्ये. सो तुम्ही नक्की विजिट करा. तर मंडळी इथे तुम्ही नक्की विजिट करा, कारण इकडे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग होतात, तुमची संतांची रूपं होत आहेत, तुमचं परशुरामाचे अवतार होतात, तुमचं अष्टविनायकाचं दर्शन होतात, अजून बरेचसे देवदेवतांचं दर्शन होतात. तुम्ही नक्की विजिट करा, कारण मस्त म्हणजे इस्कॉनला तुम्ही विजिट करा, समोरच आहे. हां एक्झॅक्ट समोर बोललो मी, एक्झॅक्ट समोर आहे. पण इकडे तुम्ही नक्की विजिट करा, भरपूर देवांचे दर्शन होतात एकाच 7th फ्लोअरच्या बिल्डिंगमध्ये. आणि 7th फ्लोअर बिल्डिंगचं नाव तर आम्हाला आलं आहे स्वेट. आता आपण काहीतरी खाऊया किंवा काहीतरी पिऊया. चला मंडळी इस्कॉन टेम्पलपासून 2 मिनिटाच्या 2 पण नाही 1.5 मिनिटा 1-1.5 मिनिटाच्या अंतरावर आहे तो जुहूचा बीच. जसं की तुम्ही बघू शकता जुहूच्या बीचला. आणि इथे काय मी जास्त वेळ मी ॲक्च्युली येणारच नव्हतो, पण फक्त ब्लॉगसाठी आलं. एवढा ऊन लागतोय, सो माझी बिलकुल इच्छा नव्हती यायची, पण म्हटलं ब्लॉगमध्ये थोडासा दाखवूया तुम्हाला. दुपारचे खूपच खाली, एवढा खाली काशच कधीतरी असेल, पण ठीक आहे. पण मी नाही थांबणार जास्त, 5 मिनिटानंतर मी निघणारच आहे इथून, त्याच्यामुळे थोडंसं दाखवतो आणि मग निघूया. नाव आहे समथिंग. आता इथं आम्ही काहीतरी खातो, देन आता डायरेक्ट निघूया, कारण खूप ऊनसुद्धा लागतोय. सो भेटूया आता खाऊन झाल्यानंतरच. काहीशी आमची ऑर्डर आलेली आहे आणि हे 2-3 इनफ आहे, 4 पण. तुम्हाला कॅमेरा जज काही छोटी वाटत क्वांटिटी पण आहे. चला भेटूया खाऊन झाल्यानंतर. सो मंडळी आम्ही आता पोहोचलो कल्याण स्टेशनला. तुम्हाला मागचं दाखवलं, कारण त्याचं कारण असं की मी गेलो झोपून, ट्रेनमध्ये बसलो मी दादरपासून, झोपून मला दिपेश होता जागा, सो मी झोपून गेलो. सो आता डायरेक्ट कुठलं कल्याणला, त्याच्यामुळे मग म्हटलं सांगूयाच, म्हटलं अपडेट देऊया. आता मी पोहोचलो कल्याणला आणि आता म्हणजे संध्याकाळचे 4 आणि तसं पण आपल्या रोहनला 4:30ला जॉबला जायचं होतं, त्याच्या त्याच्या टायमानुसार बरोबर पोहोचलो आपण. सो आता चला 4:30ला मला घरी पोहोचलो. तुझ्या मुलं लवकर आलो आणि आता गाडीने घेतली, ट्रेनमध्ये आलो सगळं तुझ्या मुलं झालं. एवढा गर्दी नाही भेटली, तसं 2 टाईम आपल्याला तरी बरा झाला. सो आता भेटूया आपण डायरेक्ट घरी.